मातीची हवा येऊ द्या. एफएलच्या टॉवरला नायगराच्या शॉवरला मराठी वाऱ्याची झिंग चढू द्या. करू दुबईची वारी बघू सिंगापूर भारी. करू दुबईची वारी बघू सिंगापूर भारी. गोऱ्या मॅडमला 9 वारी नथ घालूया. चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या. सारे जगभर मराठी हवा येऊ द्या. भरू इमान बघू जपान. व्हाईट हाऊस आपलं सपान. आफ्रिकेची ही सफारी. कांगारूंची सिडनी न्यारी. आपलं गाणंच हाय तशी गाणंच हाय. साऱ्या जगाला मराठी याड लावूया. चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या. सारे जगभर मराठी हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या. सारे जगभर मराठी हवा येऊ द्या. नमस्कार. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? आणि जो प्रश्न ऐकण्यासाठी गेले कित्येक दिवस तुमचे कान आतुरलेले आहेत, तो प्रश्न विचारायला मी हक्कानं परत एकदा आलेलो आहे. हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम. आपल्या लाडक्या मातीतून ज्याचं नाव आहे वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या. काय ना मंडळी, काही दिवस आम्ही जी विश्रांती घेतली ना, त्यानं महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांना टेन्शन आलं. नाही धसकाच घेतला पब्लिकनं. त्यांना कळलंच नक्की काय झालं. आम्ही गेलो कुठं बाबा, आम्ही परत येणार आहे का नाही. नाही मी खोटं सांगत नाही, तुम्ही हेडलाईन वाचा पेपराच्या. इकडे आण रे पिंकी. कार्यक्रम बंद झाल्यामुळे स्वयंपाकावरून नवरा बायकोचे भांडणं महाराष्ट्रामध्ये वाढले. का नाही वाढणार मला सांगा मंडळी. कसं असायचं पूर्वी 9:30 ते 10:30 जेवणाचा टायमिंग. नवरे सगळे टीव्ही बघत राहायचे. आपली बायको ताटात काय वाढती, ताटाकडे कोणाचं लक्षच नसायचं. कार्यक्रम बंद झाला. आता सगळ्या नवऱ्यांना कळायला लागलं की गेले 3.5 वर्ष आपली बायको रोज नाव बदलून एकच भाजी आपल्याला वाढत होती, आणि ती होती भेंडीची. नाही काय ना मंडळी, मी बोलतो याच्यावरती तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही टीव्ही लावून बघा. आत्ताची जस्ट न्यूज आहे. डोनाल्ड ट्रम्प स्वतः उपोषणाला बसले दादरच्या ग्राउंडवर. बघा फोटो. आत्ता दहिसर टोल नाक्यावरती 2 बस फोडल्या. कोणी? बराक ओबामाने. तुम्ही आत्ता फोटो बघा तुम्ही. नाही वातावरण तापलेलं आहे. आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला आता. कसं आहे मंडळी, जेवणाशिवाय माणूस 1 महिना जिवंत राहू शकतो. पाण्याशिवाय माणूस 1 आठवडा जिवंत राहू शकतो. पण हवेशिवाय माणूस काही मिनिटं सुद्धा जिवंत राहू शकत नाही. तेव्हा म्हणायलाच पाहिजे चला हवा येऊ द्या. काय झालं? अरे बाबा आत्ता थांबली. 2 महिने झाले थांबतच नव्हती उचकी. कशी थांबणार? अरे 2 महिने रसिकांनी तुझी किती आठवण काढली. आली ती कोण? माझी आठवण काढणारी. हा? रसिका. रसिका नव मग रसिक माय बाप. अयो तिचे आई वडील पण आलेत. नमस्कार मारीन मी. माझ्यामुळे सुरू झालाय कार्यक्रम. तुझ्यामुळं कसं काय रे? अरे बाबा मी नवस केलता देवाला. अच्छा काय? की हा कार्यक्रम परत सुरू झाला तर मी 5 लोकांना गोडाचं जेवण देणार आहे. वा वा. कोणती 5 लोक? मी आणि माझी 4 पोरं. तुला ना बांबूनी मारला पाहिजे. आता तुला काय सोडत नाही. आणि मोठी अरे ग बस, काय तुमचं चाललंय? आज दिवस कुठला? किती आनंदाचा दिवस आहे. हे परा बरं झालं रे, कार्यक्रम सुरू झाला. तुला म्हणून सांगते, 2 महिने कार्यक्रम बंद होता तर माझं अर्ध आयुष्य संपल्यासारखं मला झालं रे. तुम्ही का नाही 2 महिने आणखी विश्रांती घ्यायला पाहिजे होती. का?
म्हणजे अख्खीच संपली असती म्हातारी. आता हिला सोडत नाही नाही. म्हणजे त्यांना आणखीन आराम मिळाला असता ना. माहितीये तुला चांगली ओळखून आहे मी. सुरू करा हरा एवढ्या सुरू करा हवा एवढ्या सुरू करा कोण म्हणता बंद करणार? तूच म्हणतेस नाही. सपाट घोट हा? नाव आहे त्याचं सपाट घोट. घटोत्कच नाव आहे त्याचं. तेच ते आणि तू इथे काय करतोयस? मी आणलेला ताशा वाजवायला त्याला. ताशा शाळेत जायचं सोडून इथे ताशा वाजवत बसलास तू. असू द्या ना बाई, तुमच्या तोंडापेक्षा तर चांगलंच वाचतंय ते. काय म्हणाला तुम्ही? नमस्कार अण्णा. नमस्कार. काय बोलशील हा तुझ्यावर आहे तो आपलं ते तुझ्यावर आहेत हा परत बोललास ना बोलशील. याच्यात भाताची शेती केलीस तू अरे तुझ्या आज आपण नुसतं कार्यक्रम सुरू करणार नाही आहे, तर थुकरटवाडी तर्फे तमाम जनतेला एक फार मोठं सरप्राईज या ठिकाणी देणार आहे. हे सरप्राईज ज्यांना माहिती आहे त्या इथे येणार आहेत आणि त्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रचंड प्रचंड मोठ्या फॅन आहेत. काय सांगता? म्हणजे मग कोण? अरे कोण म्हणजे महाराष्ट्राची लोकप्रिय ट्रॅव्हल कंपनी वीणा वर्ल्डच्या संस्थापिका डायरेक्टर सुनीलाताई पाटील. This also for the end of you. Oh, आप आ गए तो हमको इतना अहो अहो मी मराठीच आहे. हा काय सांगता मराठी. अहो कोण म्हणतं की मराठी बायका बिझनेस करू शकत नाहीत. आपल्या या मराठी मातीतनं जिथून शिक्षणाचं बीज रोवलं गेलं त्या मराठी मातीतली मुलगी आणि त्या मराठी मातीतली महिला कुठलंच काम करू शकणार नाही का? मग बिझनेस काय आहे? आणि हे सगळं सिद्ध केलं आहेच ना वीणा वर्ल्डनी आणि वीणा वर्ल्डच्या वीणाताई पाटील यांनी. वा वा, खरंय, हे मात्र खरंय. करेक्ट आहे.